पुण्यात आंदेकर कोमकर कुटुंबातील संघर्षात 20 वर्षीय आयुष कोमकर या तरुणाचा नाहक बळी गेलाय। आयुषवर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलिसांनी वैकुंठ स्मशानभूमीत प्रचंड मोठा फौजफाटा तैनात केला होता। गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात रात्री 8 वाजता नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने आंदेकर टोळीनं त्यांच्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या केली। आयुष क्लासमधून आपल्या घरी आला होता। यावेळी अज्ञात आरोपींना त्याच्यावर गोळीबार केला आणि यामध्ये आयुषचा मृत्यू झाला। त्याच्या पार्थिवावर आज 3 दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता आयुषच्या अंत्यविधीसाठी केवळ त्याच्या वडिलांना हजर राहण्याची परवानगी मिळाली होती। वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आयुषचे आई-वडील दोन्ही जेलमध्ये आहेत। आयुषचे वडील गणेश कोमकर याला परवानगी मिळाल्यानंतर त्याला पोलिसांच्या बंदोबस्तात नागपूर कारागृहातून पुण्यात आणण्यात आलं। पुण्यात गणेश विसर्जनामुळे पोलिसांवर ताण होता, त्यामुळे आयुषच्या अंत्यविधीला 3 दिवस विलंब झाला। अखेर आज आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता। आयुषच्या अंत्यविधीला त्याचे वडील गणेश कोमकर येणार असल्यानं आंदेकर गटाकडून घातपात केला जाऊ शकतो असा पोलिसांना अंदाज होता। त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा स्मशानभूमी परिसरात तैनात होता। यावेळी कोणत्याही प्रकारची घातपाताची घटना घडणार नाही याची पोलिसांकडून पूर्ण काळजी घेण्यात आली। आयुषचं पार्थिव ससून रुग्णालयातून वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं। त्याचे वडील गणेश कोमकर याची येण्याची प्रतीक्षा करण्यात आली। गणेश कोमकर याच्यासाठी शेवटचा अंत्यविधी काही काळासाठी थांबवण्यात आला। कोमकर कुटुंबियांसाठी वैकुंठ स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। संवेदनशील परिस्थितीत जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते। गणेश कोमकर याच्या आगमनानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले। यावेळी आयुषचे नातेवाईक आणि वडील गणेश कोमकर यांनी अखेरचा त्याला निरोप दिला। अंत्यविधीवेळी पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतल्याचं पाहायला मिळालंय।